तर ह्या वर्षी जनसुराज्य अशोकराव माने बापूच बाजी मारणार. त्यांचं कामच तसं मोठं आहे. बापूंचा गेल्या मागल्या 5 वर्षामध्ये पराभव झाला, पण ते पराभव तो त्या अपयशाने खचून न जाता मतदारसंघामध्ये त्यांनी संपर्क ठेवून लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण किंवा व्यक्तिमत्व हे अशोकराव माने बापू यांचंच वारा आहे पाडळीमध्ये. तर बापूंनी पाडळीमध्ये पायाला भिंगरे बांधून लोकांच्या सतत संपर्कात राहिलेले आहेत. फक्त अशोक बापू निवडून येणार 23 तारखेला कळत. ज्येष्ठ असतील किंवा सामान्य असतील प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचायचं काम बापूंनी केलेलं आहे. ते बापू कमीत कमी 50,000च्या लीडनं निवडून येणार. तुम्ही आमच्यावर लाडक्या बहिणींच्यावर प्रेम करा. आम्ही पण आमच्या भावासारखं आम्ही तुमच्यावर प्रेम करा. आमचे लाडके भाऊ पण आहेत आणि मुख्य म्हणजे ते लाडके दास आहेत. ते जी खावावी पोळी त्याची स्वादवावी ताई. त्यांच्यामुळे आमच्या घरात खूप खूप काही योजना प्राप्त झाल्या. लाडक्या बहिणीमुळे आम्हाला त्यांचा खूप फायदा झालेला आहे. दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू एक दिल खुलास व्यक्तिमत्व आहेत. आता अशोक बापू सर्वसामान्यात मिळणारा माणूस. महायुतीचं राज्यात सरकार पण येणार आणि जिल्ह्यात 10च्या 10 सीटा महायुतीच्या येणार. खरोखर असा आमदार आम्हाला पाहिजे. 50,000च्या वरचं लीड घेऊन बापू निवडून येणार. बापू सारखा जर आमदार झाले तर खरोखर आपल्या हातकण तालुक्याचं सोनं होईल. सावकारांची ताकद यावेळी 100% बापूंच्या पाठीशी आहेत. या वेळेला बापूंचा गुलाल हा 100% आहे. तो परिवर्तन होणार आणि ते आम्ही घडवणारच. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून बापूंनी पायाला भिंगरी बांधली ती आजपर्यंत चालूच आहे. ह्यावेळी जनसुराजचाच गुलाल हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उधळणार. खासदार साहेबांच्या इलेक्शनला स्वतः बापू राबल्यामुळे ह्यावेळी खासदार साहेबांनीच यात आघाडी घेतलेली आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये मी प्रणय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पोहोचलो आहे हातकणंगले मतदारसंघातल्या पाडळी या गावामध्ये. तर आज आता सध्या आपण पाहतोय विधानसभेचं वातावरण चालू आहे आणि या विधानसभेच्या कुरुक्षेत्रामध्ये कोण विजेता शिवधनुष उचलते हे आपण जनतेतून जाणून घ्या. जनतेचा कौल कोणाला आहे, जनता कोणाला आपलं दैवत मानते, आपण त्यांची संवाद साधूया, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर आपण आता इथं पतसंस्थेसमोर आहेत आणि इथं काही नागरिक उपस्थित आहेत, आपण त्यांची संवाद साधूया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव कसं? धनंजय देसाई पाडळे. काय वाटतंय विधानसभेच्या रणांगणात कोण बाजी मारेल? ह्या वर्षी जनसुराज्य अशोकराव माने बापूच बाजी मारणार. का खरं? त्यांचं कामच तसं मोठं आहे. इलेक्शनला ज्या दिवशी पडले त्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी मतदाराशी संपर्क साधलाय. इतका साधलाय की घरोबा प्रत्येक गावात झालाय. जर ते येळगुडमध्ये असले आणि पाडळीत काम असलं तरी अर्ध्या तास इथे येतात. आणि इतक्या वयाचा माणूस, इतकं त्यांच्यात स्पिरिट आहे. खरोखर असा आमदार आम्हाला पाहिजे. बापूंचं नेतृत्व काय सांगता येईल, कसं व्यक्तिमत्व आहे? बापूंचं तळागाळातील लोकांना वर कधी बापू मोठे म्हणत नाहीत. इतके वय असून सुद्धा ते लहान मुलांना सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे गावात कुणाचाही कार्यक्रम असू दे सांगेल तरी येणार. साधं बारसं असलं तरी येणार आणि कुणालाही ते नाराज करत नाहीत. अगदी सगळी कामं अगदी व्यवस्थित. असा आमदार आम्हाला पाहिजे. सन्मान्य विनय कोरे साहेब तुमच्या पाठीचे आहेत, मग यंदा सावकारांना ताकद लागेल काय? सावकारांची ताकद पाठीमागच्या वर्षीच लागली असती. 5 वर्षात फक्त 15 दिवस तयारी मिळाली. ह्यावेळेला 5 वर्ष तयारी मिळाल्या. त्यामुळे माझा अंदाज आहे 50,000च्या वरचं लीड घेऊन बापू निवडून येणार. तरी अंदाजे किती लीड? 50,000चं लीड पडेल असा अंदाज कमीत कमी. पण बरं, जर ते विजयी झाले किंवा आमदार झाले तर अजून काय परिवर्तन विकास पाहायला आलो आपल्याला? अगदी 100% बापू सारखा जर आमदार झाले तर खरोखर आपल्या हातकण तालुक्याचं सोनं होईल. आपल्या इथल्या बऱ्याच अडचणी आहेत. आपलं क्रीडा संकुलन होणार आहे, त्याची सुद्धा आमच्याशी चर्चा केली. आमच्या इथे एक जागा आहे, तिथे क्रीडा संकुलन सुद्धा नियोजन बापूंच्या डोक्यात आहे. इतका वयस्कर माणूस असून सुद्धा तरुणाशी निगडीत आहे. असा आमदार खरोखर पाहिजे आपल्याला. म्हणजे यंदा महायुतीचा गुलाल? महायुतीचा जनसुराचा गुलाल 100% लागणार. बरं, यात मित्र पक्ष असो किंवा महायुती जे काय कार्यकर्ते असो त्यांची भूमिका काय असणार आहे निवडणुकीत? विजन चांगला आहे. स्थानिक विद्यमान आमदारांच्या पेक्षा त्यांचं पेपरला कामं बघा. विद्यमान आमदारचं कधी फोटो दिसत नाही, पण बापूंचा न चुकता प्रत्येक पेपरला प्रत्येक ठिकाणी काम आहे त्यांचं. विद्यमान आमदारला लाजवेल असं काम बापूंचं आहे. त्यामुळे बापूसारखा आमदार आम्हाला पाहिजेच. आणि ह्या वेळा 100% जनसुराजचा गुलाल लागणार. सीट फिक्स आहे? सीट फिक्स आहे. साहेब आपलं मत काय याविषयी? काय म्हणायचं काय म्हणायचं आहे? गुलाल लागणार का? हो, 100% लागणार.
कारण गेली 5 वर्षे जेव्हा बापूंचा गेली मागल्या 5 वर्षामध्ये पराभव झाला, पण ते पराभव तर त्या अपयशानं खचून न जाता त्यांनी गेली 5 वर्षे प्रत्येक या हातकणंगले लोक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी संपर्क ठेवून जो आज सध्या ते आता जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य हे असताना त्यांनी आमचे पाडळी गाव असेल किंवा आमचा हा टोटल विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी देऊन जो लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण किंवा व्यक्तिमत्व हे अशोकराव माने बापू यांच्याकडे बघितलं की लक्षात येतं. एवढं काय सांगता येईल व्यक्तिमत्व? बरंच आहे. आज आमच्या गावासाठी साधारण 2.5 ते 3 कोटी रुपयाचा त्यांनी विविध विकास कामासाठी निधी दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांची जी असणारी समाजाशी असणारी जी तळमळ आहे, आज कोणत्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमात असून दे, कोणताही लहान मोठा कार्यक्रम असून दे, एक फोन केला रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी ते फोन उचलणारा जर असा माणूस जर हवा असेल आपल्याला तर तो फक्त अशोकराव माने बापूच आहे. विजयी झाले तर अजून काय परिवर्तन आपल्याला पाहायला 100% ह्या आमच्या पूर्ण विधानसभेचा किंवा आमचा जो विधानसभा मतदारसंघ आहे याचा जो 5 वर्ष जो विकास रखडला आहे आणि या जे आत्ताचे जे आमदार आहेत यांनी जो विकास कामामध्ये जे खेळ घालण्याचा जो प्रयत्न केला आहे याला कुठंतरी चालना मिळून 100% जो आज मागं गेला जो मतदारसंघ आहे याची पुढे येईल इतकी आम्हाला खात्री आहे. सावकारांची ताकद पुरणार काय? हो, सावकारांची ताकद यावेळी 100% बापूंच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर महाडिक साहेब असतील, हळवणकर असतील, आवाडे साहेब असतील, यड्रावकर असतील, ह्या सर्वांची ताकद लागल्यामुळे या वेळेला बापूंचा गुलाल हा 100% आहे. हातकणंगले मतदारसंघाचा एक मतदार म्हणून आपण इतर मतदारांना काय तुम्ही संदेश द्याल? ठीक आहे, आपण हातकणंगलेचा एक मतदार म्हणून मी हेच सांगू शकेन की बाबा आपण तो व्यक्ती त्याची असणारी समाजाशी असणारी त्याची धडपड, त्याची समाजाबद्दल असणारी बांधिलकी आणि तो व्यक्ती खरंच कामाचा आहे का, तो आपलं काम करू शकेल का, हेच आपण बघूनच आपण मतदान केलं पाहिजे. मग आपल्या कपाळी लागला गुलाल तो उडणार का? हो, 100% उडणार. म्हणूनच आम्ही गेली फॉर्म भरल्यापासून असा एकही दिवस नाही की आम्ही गुलाल लावत नाही. असा गुलालाचा 100% आम्हाला खात्रीच आहे आणि जनस्वराज पक्षच यांचीच निशाणीच म्हटलं असं तर गुलालच आहे. म्हणजे आता बापूंची सीट फिक्स आहे? हो, 100% आमदार आहे ते. मतदारसंघाचा विकास झालाय असं म्हणतात, तरी पण परिवर्तन का हवंय आपल्याला? असं कोण म्हणतंय की मतदारसंघाचा विकास झाला? महाविकास आघाडी का हा स्थानिक येथील आमदार? जर स्थानिक आमदारांच्याच बद्दल बोलायचं झालं तर स्थानिक आमदारांनी आमच्या गावाच्या विकासापेक्षा गावाच्या विकासाला खीळ कशी बसेल आणि जो आलेला निधी परत कसा जाईल याचं एक साधं उदाहरण थोडक्यात द्यायचं झालं तर आमच्या गावासाठी जे मंजूर झालेले 3 कोटी रुपये असतील हे त्यांनी परत पाठवणं. इतकंच काय, जलजीवन जी आमची योजना चालू झालेली होती, ज्याची मंजुरी आलेली होती, ती मंजूर ग्रामविकास मंत्र्यांच्या पर्यंत त्यांनी तक्रार करून, गावातील कोणाच्या तर सांगण्यावरून तक्रार करून ती योजनेत जिल्हा परिषदला पत्र देऊन ती योजना थांबवायचं काम केलं. त्याचबरोबर हे स्थानिक आमदार ज्यांनी काही कसलाही गंध नसताना, काही त्यांना माहिती नसताना, ते असा एक आमदार आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही पाहिला नव्हता की विधानसभेत एक लक्षवेधी मांडतो आमदार की जल स्वराज ही योजना झालीच नाही. असे लक्षवेधी विधानसभेत मध्ये ह्या आमदाराचं यातूनच अपयश यातून दिसतं की जल स्वराजची योजनाच झाली नाही तर गावाने गेली 4-5 वर्षे पाणी कुठलं प्यायलं. आणि हा प्रश्न मांडणं म्हणजे त्यांची याच्यातून काय आहे, कुवत आहे किंवा त्यांचं विकास कामं म्हटलं तर कसल्याही विकास कामं केलीच नाहीत, उलट त्याला खेळ घालण्याचं काम जर केलं असेल तर या स्थानिक आमदारांनी केलं. आणि बरोबर याच्या उलट जे आमदार नसताना फक्त एक जिल्हा परिषद सदस्य असताना, जिल्हा नियोजन समितीचे एक सदस्य असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात पाडीसाठी निधी देऊन गावच्या आमच्या विकास कामाला हातभार लावलेला आहे. काय वाटते या निवडणुकीत परिणाम होईल? हो, 100% परिणाम होणार. आज आमच्या गावाला पिण्याची पाण्याची इतकी समस्या असताना सुद्धा जर आमदारांनी या जर योजना जर मंजूर झालेल्या योजनेला जर कोणाच्या तर सांगण्यावरून जर खेळ घालत असेल आणि ती काम थांबवत असतील तर हे आमदार विकास कामं नाही, हा विकास थांबवणारा माणूस म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणजे बापूंना संधी दिली की अजून हो, 100% बापूंना संधी दिली तर या ज्या आमच्या गावात ज्या गेल्या आता 5 वर्षात इतका आम्हाला त्रास झालाय, ज्या विकास कामाला जी खेळ घातल्या, ज्या योजना अडकल्या त्या 100% मार्गी लागतील याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे परिवर्तन होणार? हो, परिवर्तन होणार आणि ते आम्ही घडवणार या निर्धारानंच आज आम्ही उतरलेलो आहे. अजून आपल्यासोबत काही नागरिक, काही युवक उपस्थित आहेत, त्याची संवाद सुद्धा. नमस्कार साहेब, आपले नाव कसं? माझं नाव श्रीधर पाटील, मी पाळळी गावचा रहिवासी आहे. सध्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर इथं अशोकराव माने बापू यांचंच वारं आहे. पाडळीमध्ये विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी आमच्या पाडळीच्या गावातील नागरिकांशी आरोग्याशी खेळखंडोबा मांडलेला आहे. लोकप्रतिनिधीचं काम असतं की मतदारसंघातले विविध प्रश्न सोडवणे. इथं त्यांच्या
याच्यातील बॉडी नाही म्हणून त्यांनी आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये खोडा घालण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याशी त्यांनी खेळखंडोबा मानलेला आहे. आमच्या पाडळी ग्रामपंचायतमार्फत जिल्हा परिषदला 1,39,00,000 रुपयाची जलजीवनची मागणी आम्ही केली होती. सदर कामाला विद्यमान आमदारांनी खोडा घातलेला आहे. फक्त श्रेयवादासाठी त्यांनी खोडा घातला आहे. ॲक्च्युली आमदारांचं काम हे असते की मतदारसंघात विकास कामे आणणे. हे एकमेव असे आमदार असतील की ज्यांनी मतदारसंघातली कामं घालवायसाठी प्रयत्न केला. विधानसभेत लक्षवेधी मांडली, ती पाडळी गावातील लक्षवेधी मांडली जलस्वराज संदर्भातली. जलस्वराज संदर्भात बोलायचं झालं तर आमदारांनी पोकळ विधानसभेमध्ये फक्त वेळ घालवलेला आहे. मिळालेल्या वेळेमध्ये मांडायचेच प्रश्न असतात तर वडगावसारख्या नगरीचा क्रीडांगणाचा प्रश्न असेल, युवकांचे प्रश्न असतील ते मांडायचे होते. ज्या गावामध्ये गेली 8 वर्ष ग्रामपंचायतनं जलस्वराजचं पाणी सोडलं, त्या पाणी लोकांनी मिळालेलं आहे. त्या लोकांनी ठराव केलेला आहे. तत्कालीन BDO, जिल्हा परिषदचे अधिकारी वगैरे यांनी गावसभा घेऊन त्या गावकऱ्यांनी पाणी आम्हाला मिळालं म्हणून सांगितलं. पण फक्त आमदारांनी वैयक्तिक द्वेषापोटी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली व तिथं बोगस कारभार झाला असं सांगितलं. आमदारांनी पाडळीत यावं आणि पाण्याची टाकी आहे, पाईपलाईन आहे की नाही याची सद्य परिस्थिती जाणून घ्यावी. बापूंच्या संदर्भात बोलायचं झालं तर बापूंनी पाडळीमध्ये पायाला भिंगरे बांधून लोकांच्या सतत संपर्कात राहिलेले आहेत. कोण मैत झालेला असेल, कोणाचं बारसा असेल, जावळ असेल, सगळ्या ठिकाणी बापू उपलब्ध झालेले आहेत. सतत गेले 5 वर्ष ज्यावेळी थोडक्या मतात पराभव झाला बापूंचा, अगदी 2019 साली ऐनवेळी उमेदवारी बापूंना मिळाली. त्याच्यानंतर पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून बापूंनी पायाला भिंगरी बांधली, ती आजपर्यंत चालूच आहे. तरीही विनय कोरे साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे. मग ताकद पुरणार का नाही सावकारांची? 100% सावकर साहेबांची ताकद पुरणार आणि ह्यावेळी जनस्वराजचाच गुलाल हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उधळणार. महायुती आणि मित्रपक्षाची यात भूमिका काय असणार आहे निवडणुकीत? मित्रपक्षाचे सर्व सदस्य असतील, भाजपचे अमर पाटील असतील, तुमचे RPI गट असेल, राष्ट्रवादी गट असेल, हे सगळे महायुतीचे पक्ष, मित्रपक्ष ताकदीने काम करत आहेत. त्यामुळे यावेळी बापूंचा 100% विजय होणार. आवाडे गटाचाही सक्रिय पाठिंबा आहे, महाडिक साहेबांचा सक्रिय पाठिंबा आहे. त्यामुळे ह्यावेळी खासदार माने साहेबांचाही पाठिंबा आहे आणि खासदार साहेबांच्या इलेक्शनला स्वतः बापू राबल्यामुळे ह्यावेळी खासदार साहेबांनीच यात आघाडी घेतलेली आहे आणि ह्यावेळी 100% हातकणंगले मतदारसंघात बदल हा होणार. बापूंनी एवढं काय विकास काम केले आपल्या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर? पाडळीचाच विषय घ्यायचा म्हणला तर DPDCच्या माध्यमातून 25-15 हेडिंग खाली बापूंनी 8 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे काँक्रिटीकरणासाठी. स्मशानभूमी येथे सुशोभीकरणासाठी 9 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. मानेवाडी येथे गटर करणे कामी 2.5 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. आमचे मागासवर्गीयमधील एक दलित बांधव ज्यांचे घराचे वादळामध्ये पत्रे उडून गेले, त्यांना तात्काळ त्यांनी मदत केली आर्थिक स्वरूपात. झाले तर जंगली महाराज मठाला ध्यान साधना करणे कामी बापूंनी तात्काळ तिथे ज्यावेळी शिष्टमंडळ गेलं त्यावेळी त्यांनी मदत दिली. मारुती मंदिर येथे नवीन मंदिर छोटं बांधलं, मूर्ती जीर्णोद्धार करण्यासाठी बापूंनी ते सढळ हातानं मदत केली. ज्यावेळी पाडळीतील लोक तिथे गेली त्यावेळी बापूंनी सढळ हातानं मदत केली. आणि निवळ पाडळीतच नाही तर हातकणंगले मतदारसंघात ज्यांनी बापूंच्याकडे मदत मागितली त्यांनी रात्री अपरात्री सकाळ दुपार कधी एनी टाईम 24/7 बापूंनी मदत केलेली आहे. म्हणजे यंदा परिवर्तन होणार? 100% परिवर्तन अटळ आहे. तरी बापू किती लीडने येतील? कमीत कमी बापू 30 ते 50 हजारच्या लीडने येतील. अजून काही विकास काम आपल्याला पाहायला आवडेल बापूंकडून झालेलं? बापूंच्याकडून आता बरीचशीच विकास कामं. एक जिल्हा परिषद सदस्य असताना बापूंनी DPDCच्या माध्यमातून मतदारसंघात कमीत कमी एक 12 ते 13 कोटीचा निधी दिलेला आहे 2.5 वर्षात. 2.5 वर्षात ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आमदारांना कोणताही निधी देता आला नाही. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी कोरोनासारखा पिरियड आला त्यावेळी आमदारांनी साधी पाडळीच नाही तर मतदारसंघात फार काही मोठी दखल घेतली नाही. पण बापूंनी त्यावेळी सॅनिटायझर वाटप केलं, त्यावेळी किट वाटप केले, मास्क वाटप केले, बरीचशीच बापूंनी त्यावेळी कामं केलीत. आत्ता जर बापू आमदार झाले तर केंद्रातनं आणि राज्यातनं भरपूर निधी आणण्यासारखं आहे आणि ते बापू करतीलच. त्या मतदारसंघाचा एक नागरिक किंवा त्यांचा कार्यकर्ता म्हणून आपण जनतेला काय संदेश द्याल? बापूंनी केलेल्या कामाची पोचपावती मतदारांनी मतदान रूपी त्यांना द्यावी आणि ती देतीलच अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. म्हणजे यंदा आपली सीट फिक्स आहे? 100% यावेळी सीट फिक्स आहे. धन्यवाद. या मतदारसंघात फक्त अशोक बापू निवडून येणार 23 तारखेला कळेल. बर 100% अशोक बापू. तरी काय परिवर्तन पाहायला आवडेल अजून? नाही फक्त अशोक बापूच, कारण की आम्हाला बाबासनी पण निवडून दिलेच आम्ही एकदा, मिंचेकर साहेबांनी पण दिलेच, प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. आपल्या अशोक बापू निवडून येणार 100%. 23 तारखेला कळेल सगळे परिवर्तन होणार? 100%.
बरं, सावकारी ताकद पुरेल काय त्यात? सावकर ताकद पुरणार की साहेबांची ताकद पुरणार की किती लीड नाही तरी? 20,000 लीड येणार अशोक बापू. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष उपस्थित आहेत. त्याची संवाद साधूया. नमस्कार साहेब. नमस्कार आपलं नाव नमस्कार. कसं? राजेंद्र मुळीक, भाजप तालुका उपाध्यक्ष आहे. मी गेले 2 टर्मला तालुक्याचा उपाध्यक्ष आहे. पण आता बघता सध्या स्थिती महायुतीचे काम जे करणारे आहेत दलित मित्र अशोकराव माने बापू यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा विजय होणार. तरी काय एवढी त्यांनी काय असं विकास केला आपल्या परिसरात, काय कामं केले? त्यांनी कुठली बापूंना जरी साधा फोन जरी केला तरी बापू असं एक ठिकाणी एक दुःखद घटना घडल्या तरी बापू त्या दुःखद घटनेच्या म्हणजे लवकरात लवकर यायचा प्रयत्न, त्यांना ज्या कुटुंबाला म्हणजे जी काही लागल ती मदत करेल किंवा त्यांना आधार द्यायचं काम ते बापूंनी केलं. बापूंच्या विषयी काय सांगता येईल, कसं व्यक्तिमत्व आहे त्यांचं? बापू एक सामान्यातले सामान्य माणूस आहे. ज्येष्ठ असतील किंवा सामान्य असतील प्रत्येकांच्या घरापर्यंत पोचायचं काम बापूंनी केलेलं आहे. बापू खरंच माणूस, कधीही फोन केला तरी बापू आमच्या हाकेला धावून येणारा माणूस आहे. मग एकदा महायुतीचा गुलाल उधळणार का नाही? हां, ह्यावेळी बापू कमीत कमी 50,000च्या लीडनं निवडून येणार. कारण सगळ्यांची ताकद लागली आणि खरंच बापूंना निवडून द्या आणि एकदा काम त्यांचं बघा असं सगळ्यांना मला सांगायचं आहे. कारण आज पातूर आपण घराणेशाहीच करत आलोय. त्यात काही लोकांचा विकास झाला नाही तर घराणेशाहीचाच विकास झाला आहे. सर्वसामान्याला पुढे आणा, सर्वसामान्य माणसाला आणि सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे. सन्मान्य विनय कोरे साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे. मग काय वाटते, सावकार ताकद पुरेल का नाही? सावकारांची ताकद ही पुरणार नक्कीच. तसेच खासदार साहेबांची ताकद आहे, आमदार ह्यांचे आवाडे साहेबांची ताकद आहे, अमल माडिकांची ताकद आहे. सगळ्यांची ताकद त्यांच्याबरोबर आहे आणि सगळी प्रामाणिकपणे काम करणार. महायुतीचे कार्यकर्ते आणि मित्र पक्षाच्या ह्या निवडणुकीत काय हे असणार आहे सहभाग? मित्र पक्ष सर्व उत्साहीने, कारण माणूस सामान्य माणसाचा माणूस मिळालेला आहे, सर्वांना बरोबर घेऊन घेणारा माणूस आहे. त्यामुळे सगळीच त्यांना जोमानं कामानं करून जास्तीत जास्त लीडनं निवडून आणून त्यांना द्यायचं काम करणार. मग यंदा किती लीडने येतील तरी? कमीत कमी 50,000च्या तरी लीडनं बापू आमदार होणार. हातकणंगले मतदारसंघातला एक नागरिक म्हणून आपण आम्हाला काय हे द्याल, संदेश द्याल आपण? संदेश एवढाच देता येते की बापूंना साधं लहान मूल जरी असलं तरी बाबा बापू येऊन गेलेत हे म्हणजे प्रत्येक गोष्ट बापूंच्या बद्दल आत्मीयता प्रेम एवढ्या लोकांपर्यंत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगली वातावरण पण आहे आणि आमदार पण होणार. म्हणजे यंदा सीट फिक्स आहे? हो हो हो. महायुतीचा झेंडा फडकणार? महायुतीचं राज्यात सरकार पण येणार आणि जिल्ह्यात 10च्या 10 सीटा महायुतीच्या येणार. बरं, विरोधकांना टीका केली जाते की ही लाडकी बहीण योजना आता बंद केली पाहिजे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? विरोधक म्हणत होते की लाडकी बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीत भार होतोय, पण आता विरोधक म्हणतात की आम्ही 3,000 देतो. मग आता हे पैसे कुठले खिशातलं घालून देणार का? खरं तर हे योजनेचा लाभ आजपासून कुठल्याही सरकारनं दिला नाही. भाजप महायुतीनं शेतकऱ्यांना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, शेतकऱ्यांना 50,000 बिन म्हणजे ज्यांनी कर्ज वेळेत पडले त्यांना 50,000 दिले. त्यामुळे ह्यामुळे लोक त्यांना नक्कीच निवडून देणार. म्हणजे यंदा सीट फिक्स आहे आपली? हो हो हो. यंदा बापू आमदार होणार आणि बापूंच्या बरोबर 10ही सीटा या निवडून येणार. माने बापूंनी आमचा हा रस्ता 25 वर्ष खड्ड्यात आम्ही राहत होतो. माने बापूंनी आमचा रस्ता चांगला केलाय. एवढं काय केलं त्यांनी? हा, एवढा विकास काय केलाय? रस्ता डांबरी करून दिलाय की चांगला, हे कॉन्क्रीट करून दिलाय. डांबरी नाही, कॉन्क्रीट करून दिलाय की चांगला. कसं आहे? व्यक्तिमत्व चांगलं आहे अगदी, आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे. बरं, तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेतलात का नाही? हो, घेतला की. काय दिवाळी जोरात झाली म्हणा? हो, जोरात झाली. मग त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला लाडकी बहिणीचं? लाडकी बहीणचा महिन्याला 1,500 रुपये कोण द्यायला लागलं? मतं देऊन कधीच कुणी आम्हाला 1 रुपया दिला नाही. मतं द्यायच्या आधी सुद्धा आम्हाला त्यांनी एवढं दिलंय, आम्हाला समाधान आहे. आम्ही त्यांनाच निवडून देणार. मुख्यमंत्री आपले आता भाऊ आहेत, हा, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे असंच तुम्ही आमच्यावर लाडक्या बहिणींच्यावर प्रेम करा. आम्ही पण आमच्या भावासारखं आम्ही तुमच्यावर प्रेम करा. यंदा बापूंची सीट फिक्स आहे? हा, फिक्सच आहे. ठीक आहे, धन्यवाद. कसं चाललंय मग तुळशी लग्न? चांगलं आहे. झालं? होय, नाही अजून करायचं आहे. बरं, तुमचं नेतृत्व चांगलं आहे. आमची लहान मुलंच आहेत, लहान मुलांनीच आता मंडळ तयार केले. बापू त्यांना सपोर्ट करतात, येत आहेत आणि लहान मुलांना त्याने सपोर्ट केलाय चांगला. आणि इथनं पुढं पण करू देत, यांनी रस्ता पण करून दिलाय. आणि आता इथनं पुढे जी मुलं आमची शिकतात, लहान आहेत, त्या मुलांना त्यांचा सपोर्ट असू दे हीच आमची
हे बरं विजयी झाले तर अजून काय परिवर्तन विकास कामं पाहायला आवडेल? होय, विजय हा त्यांचा नक्कीच आहे. कारण एकनाथ शिंदे आमचे भाऊ नसून आमचे दास आहेत. आमचे म्हणजे आमचे समर्थांचे दास आहेत ते. आम्ही बैठक केल्या आहेत आणि ते पण बैठक केले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला ते दासांच्या बद्दल बोलायला भाऊ ह्या नात्यानं बोलण्यापेक्षा दासांच्या नात्यानं आम्ही बोलतो. म्हणजे लाडकी बहीणचं तुम्ही लाडकी बहीण पण लाभ घेतलाय आणि ते लाडके भाऊ पण आहेत आणि मुख्य म्हणजे ते लाडके दास आहेत. मग तुम्ही तुमच्या भावाला काय सांगाल? आम्ही आमच्या भावाला हेच सांगेन की आतापर्यंत तुम्ही आम्हाला बहिणींना जी साथ दिल्या ते हितनं पुढं पण चालवा आणि बहिणींच्या बरोबर त्यांच्या मुलांचं पण तुम्ही संरक्षण करा. आता कशी आपल्या ह्याच्यात मुलं शिकतात पण त्यांना नोकरी नाही. आता किती तर मुलं डिग्री घेतात, किती तर मुलं चांगल्या मार्काने पास वगैरे होऊन त्यांना नोकरी नाही. तुम्ही हेच आमची इच्छा आहे की आमचं काय म्हणजे तुम्ही हे केलंय पण तुम्ही आता इथनं पुढं मुलांना साथ द्या. एक मतदार म्हणून आपण काय संदेश द्याल बाकीच्यांना? मतदार म्हणून काय नाही, जे जे खावावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी हेच आमचं मत आहे. आणि आतापर्यंत म्हणजे त्यांनी लाडके भाऊ म्हणून आम्हाला सपोर्ट केलाय. इथनं पुढे पण करू देत आणि आम्ही लाडकी बहीण म्हणून त्यांच्या पाठीमे आहेच. म्हणजे विजय निश्चित आहे. विजय निश्चितच आहे. धन्यवाद. आम्हाला बापूंच्यामुळं रेशनच्या फुकट धान्याचा पण खूप फायदा झालाय. आमचं त्याच्यावर घर चालतंय. या फुकटच्या धान्य मिळाल्यामुळं आमच्या घरात आम्हाला त्याचा फायदा झालाय आणि लाडकी बहीण योजनेमुळे पण आम्हाला खूप मोठा फायदा झालाय. आम्ही त्याच्यामुळं म्हणजे घरात नसेल त्या वस्तू आम्ही काही पण म्हणजे महिला आम्ही काही पण करू शकतोय. म्हणजे तुम्ही लाभ घेतला? हा, लाभ घेतलाय त्याचा. त्याबरोबर आपले भाऊ आहे तर काय सांगाल तुम्ही तुमच्या भावाला? त्यांचे खूप आभारी आहे आम्ही. खूप खूप आभारी आहे. त्यांच्यामुळं आमच्या घरात खूप खूप काही योजना प्राप्त झाल्या. म्हणजे बापू येतील? हा, येणार की. बापू आले तर अजून काही परिवर्तन विकास कामं पाहायला आवडेल? आमच्या रस्त्याचा, आमच्या दारातील रस्त्याचा पण कामकाज त्यांनीच बापूंनीच केलेलं आहे. त्यामुळे आमचं मतदान ही बापूंनाच असणार. म्हणजे बापूंची सीट फिक्स आहे यंदा? हा, सीट फिक्स आहे यंदा. एक महिला म्हणून किंवा या मतदारसंघाचे नागरिक म्हणून आपण दुसऱ्या नागरिकांना काय संदेश द्याल? काय नाही, बापूंना मतदान करावं. बापूंनी इथून पुढचा पण कार्यभाग उत्तमाचा करावा आणि आतापर्यंत केलेला पण खूप उत्तमाचाच केलेला आहे त्यांनी. चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे आमच्या गावात तरी त्यांची साथ भरपूर आम्हाला लाभलेली आहे. म्हणजे विजय निश्चित आहे. हा, निश्चित आहे विजय. धन्यवाद. नमस्कार. लाडक्या बहिणीमुळे आम्हाला त्यांचा खूप फायदा झालेला आहे आणि असे सदैव आमच्या पाठीशी राहू त्यांनी आणि आमचा हे रस्ता व आमची काय सोयी सुविधा असेल ते आमची करून द्यावी भगिनींची, हीच माझी नम्र विनंती आहे. बापू बापू यंदा येणार की. बापूंना लाडक्या बापूंना अजून काय सांगाल तुम्ही? आम्ही बापूंना सांगणार की अशीच आम्हाला साथ देऊ राहावं आणि आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावं. आपल्यासोबत काही महिला वर्ग आहे, आपण त्यांची संवाद साधूया. माऊली काय करताय? झाली पूजा? हो, नमस्ते. आज तुलसी विवाह मी पूजा करत आहे. झाली पूजा? मग हो, झाली. लग्नाला याव काय मग? हो, या की, नक्की या. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हो, आपल्या भागातला विकास झालाय काय? तसं बघायला गेलं तर विकास कोणत्या गोष्टीविषयी विचारताय तुम्ही मला? माझा हा प्रश्न राहील तुम्हाला. ठीक आहे. आपल्या मनातील असं एक विद्यमान चेहरा कोणता आहे जो विकास करेल? आता होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात मला थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. आमच्या समोर जे एक उमदं नेतृत्व आहे ते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू. कारण गेली 5 वर्ष झालं बापू सातत्यानं आमच्या सोबत आहेत. मी या गावची विद्यमान सरपंच आहे आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये मला ज्या काही अडचणी आल्या त्यावेळेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमचे बापू सातत्याने आमच्या सोबत आहेत. कोणतीही अडचण येऊ दे, माझ्या गावावर आलेल्या प्रत्येक संकटात बापू आमच्या सोबत आहेत. त्यामुळे निश्चितपणे बापूंचा विजय फिक्सच आहे. बापूंचं व्यक्तिमत्व काय सांगता येईल, कसं आहे? बापू एक खुलास व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या डोक्यात कोणत्याही प्रकारचा वैचारिक विरोध किंवा काय ह्या प्रकारचे कुठली हा माझा हा परक्यांचा ही कधीही भावना राहिलेली नाही. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हटलं तर 100% बापूंच्या बाबतीत हे जारी होईल. अजून काय सांगता येईल? अजून म्हणजे गेल्या 3-4 वर्षातलं माझं जे काय ग्रामपंचायतीचा कार्यकाल होता, ह्या ग्रामपंचायतीचं काम करत असताना अगदी मागच्या 1-2 महिन्यातलाच विषय मी थोडक्यात सांगते. सांगण्यासारखं तसं भरपूर आहे. प्रत्येक ठिकाणी एक महिला नेतृत्व असताना मला भरपूर विरोधाला सामोरं जावं लागलेलं आहे. कारण मी जनसुराज्य पक्षाचं काम करते आणि इथं विद्यमान मागचे आमदार जे काय होते ते काँग्रेस पक्षाचे होते आणि विद्यमान आमदारांनी आपलं थोडक्यात एक पक्ष सांभाळण्यासाठी जेवढ्या काही पद्धतीनं त्रास देता येईल तसा आम्हाला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माहिती असेलच, हर घर जल ही केंद्र शासनाची एक योजना होती ज्याचा उद्देश असा होता की प्रति दिवशी प्रति मानसी 55 लिटर प्रमाणे
प्रत्येक व्यक्तीला कुटुंबातील पाणी पुरवठा झाला पाहिजे. आणि ह्यासाठीचं जे काय होतं ते केंद्र सरकारकडून आलेली ही एक योजना होती. आणि ह्या योजनेचा पाठपुरावा करत असताना त्यावेळेला आत्ताचे इच्छुक उमेदवार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू आणि आमचे बंधू विजयसिंह माने या दोघांच्या प्रयत्नातून आम्हाला जिल्हा परिषदकडून त्या योजनेचा पाठपुरावा करून सर्व प्रकारची मंजुरी मिळाली. आणि मागच्या महिन्यामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी त्या गोष्टीची सुरुवात पण आम्ही केली. उद्घाटन वगैरे झालं आणि त्यानंतर काही गोष्टींचा आकस मनामध्ये ठेवून स्थानिक आमदारांनी त्या योजनेला विरोध दर्शवला. म्हणजे पत्रव्यवहार करून ती मिळालेली जी काही केंद्र सरकारची योजना होती त्याला डायरेक्ट यांनी विरोध दर्शवला. आज माझ्या गावातली एक बेसिक नीड म्हणाल आपण किंवा सर्वसामान्यांची एक निकडीचा सगळ्या महिला वर्गाचा एक हक्काचा प्रश्न असतो पाणी प्रश्न. आणि माझ्या गावात तेवढ्या क्षमतेनं पाणी येत नसल्यामुळं आम्ही ह्या योजनेसाठी आग्रही होतो. आणि आमदारांनी एक काहीतरी पक्षाचा स्वतःचा एक आकस मनात ठेवून आमच्या योजनेला विरोध केला. आणि ही गोष्ट आमच्या मनाला खरं तर खूप लागून राहिली. म्हणजे पाण्यासारख्या गोष्टीला आमच्या डोक्यात आमदार म्हणजे एक विकसनशील नेतृत्व असं आमच्या डोक्यात थोडक्यात होतं. पण आमदारांनी अशा कुठल्याही पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं नाही. आणि आमच्या बापूंच्याकडं फक्त जिल्हा परिषदेचं पद होतं आणि त्या माध्यमातून बापूंनी आम्हाला ती ऑर्डर म्हणजे जे काही पाण्यासाठीची मंजुरी होती ती बापूंनी मिळवून दिली. पण आमची ह्याच्यात योजना रखडली गेली. काय वाटते बापू जर आमदार झाले विकास परिवर्तन बापू आमदार होणार हे निश्चितच आहे. फक्त आता आम्ही वाट पाहतो की लीड कितीच असेल. 23 तारखेला बापूंचा विजय हा निश्चितच आहे. बरं आपण आता महिला आहात, मग लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलात का नाही? घेतला की सगळ्याच योजना आहेत. ऍक्च्युली मी त्यासाठी पात्र नाहीये पण माझ्या हातकणंगले तालुक्यामधून सर्वाधिक महिलांना ह्याचा लाभ मिळालेलाच आहे. पण माझ्या गावामध्ये सुद्धा आम्ही भरपूर योजना ही सक्सेस होण्यासाठी ज्या काही पद्धतीनं काम करता येईल ते सर्व केलेलं आहे. विरोधकांवर टीका केली जाते की ही योजना आता बंद झाली पाहिजे, त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्याल? नाही, योजना बंद झाली पाहिजे असं काय आमच्यात म्हणजे मला थोडक्यात या योजनेविषयी काय सांगायचं आहे. जर समजा काँग्रेस पक्षाला किंवा विरोधक असं म्हणता येत नाही, ज्या पक्षाला जर योजना जर चालू करायची होती तर पूर्वी का केली नाही, त्यांच्या हातात होतं तेव्हा केली नाही. आणि आता कुणीतरी विकास करण्यासाठी किंवा महिला वर्गाकडं चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेचा हे केला, पाठपुरावा केला, ही योजना मंजूर केली आणि ही योजना बंद पडावी म्हणून काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली. खरं तर हा प्रकार खूप चुकीचा आहे. या मतदारसंघातला एक नागरिक म्हणून आपण दुसऱ्यांना काय संदेश द्याल? एक नागरिक या नात्यानं मी एवढंच सांगेन की महायुतीच्या बाजूनं सर्वांनी म्हणजे जागरूकपणे मतदान केलं पाहिजे. म्हणजे आता महायुतीचा भगवा फडकणार? हो, 100% फडकणार. ठीक आहे, धन्यवाद. सोबत काही शेतकरी वर्ग उपस्थित, आपण शेतकऱ्यांची मतं जाणून घ्या. नमस्कार साहेब, आपलं नाव कसं? नमस्ते, तानाजी रघुनाथ पाटील. मी पाडेगावचा रहिवासी आहे. बरं, आपल्या मनातील विद्यमान चेहरा कोणता आहे? आत्ता अशोक बापू. हा, बर का? कारण सर्वसामान्यात मिळणारा माणूस. चिन्ह काय त्यांचं आहे ना, नारळच उभा आहे. होय, मग येणार का यंदा? अहो, धुमधडाक्यात. एवढं काय केलंय त्यांनी असं? नाही म्हणजे कसं, विद्यमान आमदार म्हणजे आता होणार यात काही शंकाच नाही. आणि दुसरी गोष्ट की सर्वसामान्यात मिळणारा माणूस, की कधी जरी कोणी जरी हे झालं तर तिथं पत्र येऊन जाणारी व्यक्ती आहे. कधी गर्व नाही त्यासनी मी असा एवढा मोठा आहे. अजून काय सांगतात त्यांच्याविषयी? काय विकास कामं कशी आहेत त्यांची? करण्याची पद्धत अशी आहे की हा रस्ता तुम्ही बघताय आलेला असा, हिनी स्वतः माने सरांच्याकडे पत्र व्यवहार केलेला आहे की हा रस्ता करावा लागतोय. एवढं जर आमदार नसताना जर करत असतील तर बाद झालं. आता जे आमदार आहेत हिनी 5 वर्षापूर्वी सांगितलेलं की ह्या कामापासून मी सुरुवात करणार. आज या गोष्टीला 5 वर्षे कंप्लीट झाली साहेब. इथून नारळ फोडणार होते. नारळ काय अमेरिकेसनं मागवलाय का आफ्रिकेसनं मागवलाय हा काय माहित नाही. अजून कोण फोडणार होते? राजू बाबा आवळे. बर, म्हणजे त्यांच्या इकडे येते? हा, त्यांच्या ह्याच्यातच येते ना. इथं चालते आणि म्हणलेले की आम्ही असाच करतो, पहिल्यांदा शुभारंभ ह्या रस्त्यापासून करतो म्हणते. 5 वर्ष झाली या गोष्टीला अजून पात्र काय केलं नाही. पण भागातला विकास झालाय असं म्हटलं जाते, तरी पण परिवर्तन का हवं आहे? भागातला विकास नुसता डिजिटल वर झालाय, कागदोपत्री. रिअल मध्ये कुठं काय दिसत नाही. मग काय जी 4 मागण्या येतात त्यांच्या पुरताच, त्यांच्या गल्ली पुरताच झालं. शेतकरी म्हणून आपण काय सांगाल की बापूंच्या जे व्यक्तिमत्व कसं आहे शेतकऱ्यांच्या विषयी? ह्याच्यापेक्षा काय आहे, भाजपने जे आजपातूर जे शेतकऱ्यांनी म्हणजे लाडकी बहीण योजना असते ते, पुन्हा नमोच असू दे 2000, पुन्हा PM किसान असू द्यात. आजपातूर एवढं 70 वर्ष काँग्रेस सत्तेत होतं, काय शेतकऱ्यासाठी गेलं? तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता तेव्हा रंगराजन समितीचं का तुम्ही शिफारस आता तुम्ही म्हणताय, मान्य आहे, खरं आत्ता म्हणताय, इथून मागे का केलं? विरोधकांवर टीका केली जाते, सोयाबीनचे भाव वाढवले, तेलाचे भाव वाढवले. आता दिल्यातच ना, 5,500 रुपये एकरी दिल्यातच ना. मला आलेत
कसं आहे येऊ का, तेलाचे दर वाढले तर सोयाबीनचा दर वाढेल. आता तेलाचा दर वाढलाय, वाढणार. बरं, बापू जर आमदार झाले अजून काय तुम्हाला विकास कामं परिवर्तन पाहायला आवडणार त्यांच्याकडनं? बापू जर आमदार झाले तर आमची म्हणजे आम्ही काय पूर्ण गावा हे जे बोलणार नाही, आमच्या गावापुरता तर विकास करतील हा आम्हाला 100% हे आहे आणि करणार, त्यात काही शंका नाही. म्हणजे सीट फिक्स आहे. हे 100%. तरी किती लीड नाही येतील बापू? तरी 5 लाखाची 50,000ची लीड पत्र येतील. बरं, या मतदारसंघातले एक नागरिक जर म्हटला तुम्ही काय संदेश द्याल एक शेतकरी म्हणून दुसऱ्या नागरिकांना? मी एवढंच सांगेन की सर्व नागरिकांनी हो बाबा, विद्यमान आमदार जे होते त्यांनी काय केलं ह्याचा कुठंतरी तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही वोटिंग कसं करायचं, काय करायचं, माणूस कसा आहे ह्याचा विचार करा. अहो सर, आता म्हणजे बोलाय हे नको, आज पतूर ज्या वेळेला आम्ही 10 वेळा त्याने भेटायला गेलतो ह्या रस्त्यासाठी, जो आमदार ड्रॉइंग करत उभा राहील, जो आमदार आलेल्या माणसांच्याकडे लक्ष नसेल तर काय त्यांच्याकडे काय द्यायचं, अपेक्षा काय राहणार? त्या काळापासून रस्ता झाला नाही झाल्या. मग भविष्यात होणार का नाही हा रस्ता? शेवटाला म्हणले की ह्या रस्त्याला मला वोट नाही, हा म्हणजे मला मतदान ह्या रस्त्याचं पडत नाही. तरी तुमच्या ह्या रस्त्याला नारळ कोण फोडणार? बापूच फोडणार. बापूच 100%, शंका नाही. म्हणजे तुम्ही निष्ठावंत त्यांच्या पाठीशी 100%. काय निष्ठावंत कार्यकर्त्यांचं महायुतीचे काही पदाधिकारी असतील त्याची भूमिका काय असणार आहे निवडणुकीमध्ये? आता कसं झालंय, सर्व हे आहेत म्हणजे जे आता जे वरलं राजकारण आहे त्याच्याशी काय नाही. आम्ही आता आमचे एक बाबा सावकर साहेब आमचे आहेत, त्यांच्याशी आम्ही एक निष्ठ आहे. सावकर साहेब जे देतील आम्ही सावकार साहेबांची ताकद पुरेल का नाही? पुरणार की 100%. महायुतीचा झेंडा फडकणार इथं 100% फडकणार. हातकलंगले तर आमचा आहे, हाती गुलाल उधळणार 100%. ठीक आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.